त्यांनी काय केलं, काँग्रेस युक्त भाजपा के काँग्रेस मुक्त भारत नाही केला तर काँग्रेस युक्त भाजपा केली. मोदी साहेब सत्तेवर आल्या. मोदी साहेबांनी सांगितलं की सांगली चांगली कर. काय वाक्य होतं? सांगली दाल चांगली 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 करू. त्या घटनेला आज 14, 24, 11 वर्ष झाली. सांगलीमध्ये काही विशेष झालेलं नाही याची नोंद. त्यामुळे सत्ता असली की करता येतं, सत्ता नसली की करता येत नाही. जोड सत्ता असूनही त्यांनी काही केलं नाही. एक संधी आम्हाला द्या. आणि ही संधी देत असताना त्यांनी सांगितलेलं काँग्रेस मुक्त भारत करू. आम्हाला हे वाटलं कसं. त्यांनी काय केलं, काँग्रेस युक्त भाजपा के काँग्रेस मुक्त भारत नाही केला तर काँग्रेस युक्त भाजपा केली. आमच्यातनंच माणसं तिकडे घेतली आणि आज या शहरातलं पॅनल उभा करण्यासाठी जागोजागी तंत आहे. तुम्हाला लोक सांगतील कशी येणार, याची 50च निवडून आलेले. 78 वजा 50 किती राहिले? 28. 28 ठिकाणी असे उमेदवार उभे आहेत की तेही भाजपचा पराभव करणार आहे. त्यामुळे 25-30च्या पलीकडे भाजप गेली तर मलाही आश्चर्य वाटेल. भारतीय जनता पक्षाला सर्व थरातून विरोध होतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आहेच. आणखीन एक पक्ष त्यांच्या विरुद्ध लढतोय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष मेजॉरिटीपर्यंत पोहोचू शकत नाही. मग सत्तेवर आल्यावर आम्ही निवडून आल्यावर अमकं करू तमकं करू हा म्हणायचा चान्स तर त्यांचा कमी झालाय.